आज रविवार सुट्टीचा दिवस. दसऱ्यानिमित्त आदमापूरच्या बाळूमामाला तेल घालण्याचा आमचा प्रोग्रॅम. मी बच्चे पार्टीला घेऊन आदमापूरचा रस्ता धरला. आमची आगाऊ काळी शरण्या आमच्याबरोबर होती. तिचा काय हॉर्नवरचा हातच निघत नव्हता. मी तिला सारखा म्हणायचा, अरे गप बाळा, गप बाळा. बाळ काय आमचं ऐकायला तयारच नव्हतं. हे बघा, ढोबी पाटील मिल्क प्रोडक्ट. पोरांना थंडाई प्यायला पाहिजे म्हणून आम्ही तिथं थंडाई पिण्यासाठी थांबलो. तिथला मेनू बघून मी 3 मलाई लस्सीची ऑर्डर दिली. ऑर्डर दिल्यानंतर मामा 3 मलाई लस्सीची ऑर्डर घेऊन आले. मी टेबलवरती शरण्याचा आणि शंतनूचा मलाईचा ग्लास आणून ठेवला. दोघांनाही मी मलाई व्यवस्थितरित्या मिक्स करून दिली आणि आम्ही तिघेही मलाईवरती ताव मारू लागलो. मलाई लस्सी एकदम भन्नाट होती. मी शरण्याला आधीमध्ये मलाई लस्सी चारत होतो आणि मी मलाई लस्सीवरती ताव मारत होतो. मलाई लस्सी एकदम म्हणजे एकदमच चविष्ट होती. झक्कासच. शेजारीच पाटलांचं गार्डन होतं. त्या गार्डनमध्ये मी शरण्याला घेऊन खेळायला गेलो. शरण्या म्हटले मी घसरगुंडीवर चढणार आहे म्हणून त्यानं हट्टच धरला. भर उन्हात ती घसरगुंडीवर चढली. घसरगुंडीवर चढल्यानंतर तिचं पाय भाजायला लागलं. तरी पण ती हट्टी असल्यामुळं घसरगुंडीवरनं तिनं घसरगुंडी घेतलीच. घसरगुंडीवरनं खाली आल्यानंतर परत ती म्हणली मी झोपाळ्यावर बसणार आहे. मग ती झोपाळ्यावर बसली. मला म्हटली काका जोरात झोका मारा. मी तिला 2-4 झोकं दिलं. 2-4 झोकं दिल्यानंतर ती झोकाळ्यावरनं खाली उतरली. खाली उतरल्यानंतर ती गार्डनच्या भिंतीवरनं चालायला लागली. वरनं चालत चालत ती सरळ सरळ थेट शंतनूला घेऊन कुकुचकूच झुल्यावरती बसली. झुल्यावरती खेळून झाल्यानंतर आम्ही तिघांनीही त्या गार्डनचा निरोप घेतला. मी आणि शरण्या मोटरसायकलजवळ आलो. आम्ही मोटरसायकल पार्किंगमधनं काढली आणि सरळ आम्ही बाळूमामाचा रस्ता धरला. हे बघा बाळूमामाचे मंदिर. बाळूमामाच्या मंदिरात आल्यानंतर तुम्हाला सांगतो बाबांनो एवढी गर्दी होती. मुखदर्शनासाठी सुद्धा आम्हाला रांगेत उभा राहायचा डाव आला. रांगेत आम्हाला बराच वेळ उभा राहून झाल्यानंतर आम्हाला मुखदर्शन भेटले. मुखदर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही सरळ तेल देण्यासाठी आम्ही गेलो आणि तिथे तेल दिले. तेल देऊन झाल्यानंतर आम्ही कापूर आणि उदकाडी जाळण्यासाठी वरती गेलो. तिथे कापूर आणि उदकाडी देऊन आम्ही लगेच खाली आलो. खाली आल्यानंतर आम्ही डायरेक्ट देणगी विभागाकडे गेलो. देणगी विभागामध्ये मी तिथं माझ्या शंतनूच्या नावाची पावती केली. पैसे दिले. त्यांच्याकडून आम्ही पावती घेतली. पावती घेतल्यानंतर स्टॉलवरती जाऊन आम्ही प्रसाद खरेदी केला. प्रसाद घेतल्यानंतर आमच्या शरण्यानं हट्ट धरल्यानंतर मी शरण्याला खेळणे घेतले. नंतर आम्ही जिथे नारळ घेतला होता तिथे नारळाचे पैसे दिले. तिथेच एक चिरमुऱ्याचे पाकीटही आम्ही खरेदी केले. चिरमुऱ्याचे पाकीट घेतल्यानंतर आणि आम्ही गाडीवरती बसलो. तोपर्यंतच वाटेत पाऊस चालू झाला. पाऊस चालू झाल्यानंतर आम्ही एका छपरीत थांबलो. छपरीत तिथं आम्ही जरा एकमेकाशी गमती जमती केल्या. गमती जमती करत करत पोरं म्हणले आम्हाला भुका लागल्या त्या, आम्हाला चिरमुऱ्याचं लाडू द्या. मी त्यांना चिरमुऱ्याचे लाडू दिले. ते चिरमुऱ्याचे लाडू फस्त करू लागले. तोपर्यंत पावसाचे वातावरण निवाळे होते. पाऊस उघडला का ही वाट आम्ही बघत एकमेकाशी गमती जमती करत होतो आणि आमचा शंतनू लाडू फस्त करत होता आणि आमच्या काळूबाई शरण्याची शंतनू चेष्टा करत होता. मग आमची शरण्या जरा रुसली. तोपर्यंत पाऊस पूर्णपणे गेला होता. मग मी माझी गाडी पूर्णपणे शीट वगैरे पुसून घेतली. पुसून घेतल्यानंतर आम्ही लगेच परतीचा प्रवास धरला. आम्ही एकमेकाशी गमती जमती करत करत वाघजाई घाटामध्ये आलो. वाघजाई घाटामध्ये आल्याबरोबर आम्हाला तिथे बाळूमामाची मेंढरे दिसली. बाळूमामाची मेंढरे बघून आम्ही आमची गाडी बाजूला थांबवून बाळूमामाच्या मेंढरांचे आम्ही दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर आम्ही आमच्या गाडीजवळ आलो. गाडी स्टार्ट करून आम्ही वाघजाई घाट उतरून डायरेक्ट आम्ही कागलमध्ये आलो. कागलमध्ये आल्यानंतर मुलांना नाश्ता करायचा होता. नाश्ता करण्यासाठी आम्ही राजधानी हॉटेलसमोर थांबण्याचा विचार केला. राजधानी हॉटेलसमोर मी गाडी वळवून घेतली. गाडी तिथं मी पार्क केली. गाडीवरून मी उतरलो आणि शरण्याला काकत घेऊन मी डायरेक्ट हॉटेलमध्ये गेलो. हॉटेलमध्ये जाऊन काउंटरवरती मी नाश्त्याची चौकशी करून कुर्मापुरीची ऑर्डर दिली आणि आमच्या बच्चे पार्टीनं झक्कासपैकी कुर्मापुरीवर ताव दिला. कुर्मापुरी एकदम गरमागरम होती आणि आम्ही डायरेक्ट लक्ष्मी टेकवर आलो. लक्ष्मी टेकवरती येऊन आम्ही गाडी पार्क केली. गाडी पार्क केल्यानंतर आम्ही पायऱ्या चढून लक्ष्मी मंदिराकडे वरती आलो. वरती आल्यानंतर कापूर आणि अगरबत्ती देवाला लावली. कापूर अगरबत्ती लावून झाल्यानंतर दर्शनासाठी मी शरण्याला घेऊन रांगेत उभा राहिलो. दर्शन झाल्यानंतर आम्ही पायऱ्या उतरून खाली आलो. पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर आम्ही इथे गाडी पार्क केली होती तिकडे आम्ही तिघे जाऊन गाडीवरती बसून परतीचा रस्ता धरला. ते डायरेक्ट आम्ही तिघे गाडीवरती बसून घराजवळ आलो आणि इथेच आमचा सुखरूप परतीचा प्रवास संपला.